आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू, मनोज जरांगेंना विश्वास। मराठा समाजाची एकजूट आणि चळवळीवर माझा विश्वास असल्याचंही वक्तव्य। आंदोलकाची भूमिका जर ते पहिल्यांदाच अपयशी बोलायला लागलं तर असं कसं होईल? त्याला आशा ठेवायला लागते, सरकारवरती विश्वास ठेवावा लागतो। तसा मी ठेवतो, पण माझा विश्वास माझ्या संघर्षावर आहे, माझ्या समाजाच्या चळवळीवर, माझ्या समाजाची एकजूट आम्ही खेचून आणू आरक्षण। जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ। सगळे सोयऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा। महाराष्ट्रामध्ये 40 वर्ष मराठा समाजाचेच मुख्यमंत्री होते, मात्र एका नाही मराठा आरक्षणावर चर्चा सुद्धा केली नाही। बबनराव लोणीकर यांची ही टीका आहे। तर आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, ठाकरे पवारांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे हे आरक्षण गेल्याचा हल्लाबोल। महाराष्ट्रात मराठा समाजाला 40 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं, आरक्षणावर चर्चा सुद्धा झाली नाही, मात्र आमच्या सरकारनं 10% आरक्षण दिलं। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि आरक्षण गेलं। जालन्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली। बडीगोद्रीमध्ये उपचार सुरू आहेत। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारनं लेखी हमी देण्याची मागणी। महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघाचा भाजपाकडून आढावा। 33 मतदारसंघासाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती। 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना। शरद पवार ॲक्शन मोडमध्ये, पवार गट इच्छुक असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागवली। मतदारसंघनिहाय माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक होईल। पुण्यात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये अध्यक्षतेखाली सहकार खात्याची बैठक संपन्न झाली आणि वैकुंठभाई मेहता सहकार भवनात ही बैठक संपन्न झाली। शरद पवार गटानंतर आता उद्धव ठाकरे गटाचाही पुण्यातील 6 मतदारसंघावर दावा। पुण्यातील 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची शहर कार्यकारिणीची उद्धव ठाकरेंकडे मागणी आहे। शरद पवार गटाचा देखील 6 मतदारसंघावर दावा आहे। पंकजा मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट। वायपचे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर। आत्महत्या थांबवा, अन्यथा राजकारण सोडेन, पंकजा मुंडेंचं आवाहन।